नमस्कार मित्रांनो, आशा करतो की सगळे चांगले असतील. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण बनवूया वांग्याची भाजी, भरलेल्या वांग्याची भाजी. तर बघत राहा व्हिडिओ. जर चांगलं जर असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करता. तर चला आपण जाऊया आता व्हिडिओकडं, आपल्या रेसिपीकडं. चला लेट्स गो. कढईतने आपण टाकलेलं आहे तेल. रुख असं राहतो, चुपचाप वय वय करू नको. पहिले लोक खाल्लं सकाळ सकाळी कढईने ना. हो, कढईत म्हटलं की चालते. आता काय करणार? आता काय टाकू याच्यामध्ये? तुम्हाला टाकू का मला टाकू? तुला माहिती काय काय टाकायचं असतं ते. मला तुम्ही जाऊन बसा कढईमध्ये. एक नंबर होईल. मी आहे चमचा फिरवायला. म्हणजे मला फिरवणार तुम्ही? थांबा तुम्ही. आता त्याच्यानंतर काय टाकायचं? अद्रक तर नाहीच आहे याच्यात. अद्रक याच्यामध्ये टाकली मी ना. हे लसण कापून आहे आणि कांदा. कांदो मोबाईल जरा वरी बघा, त्यात तेल उडते. असं आहे का? नसता नाही. तुझा गरीब मोबाईल आहे कसा विचारा, 2,000 शिकू द्या. ते झाड जगलं आपलं त्याच्यामधलं. आता ह्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. हळद उकळून मारली. फेकून नाही द्यायची भाजी आहे. मसाले तो फेकून मार लागली, तुम्ही भाजी कशी फेकून देणार? म्हणून थोडी ना माहीत पडणार आहे माझा नवरा खातो की नाही खात कामाला. बरोबर. मसाले थोडके टाकायचे. आता काय टाकायचं? तुला माहिती बाबा, मला काय माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का? नाही बाबा, मला नाही. तू काय माहित आहे? काय माहित आहे? जेवण बनवून दिलं खायचं काम. आता याच्यामध्ये टाकणार एक 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 टाकणार. मला वाटतं पलटी मारणार तर. बाबा माझे वांगे खराब होऊन जाईल बाबा. त्याला वाफेवर होऊन देणार 10 मिनिटं. आता याला जाऊ दे तिकडे, धक्का खाका नाही. हळूहळूची जरा मिक्स करायचे, नाही तर मसाले बाहेर निघून लागेल. चला आता हे थोडेसे बाकीचा जे मसाला आपला वाचला होता ते पण आपण वरतून टाकून देऊया त्याच्यावरती. म्हणजे आता झाकून ठेवायचं 2-5 मिनटं, कारण पहिले आपण उकडून घेतलेले आहेत. आता काय करायचं माहिती आहे का? मस्त कोथिंबीर कापायची, टाकून द्यायची. आता याला काय करा, ढक्कन. चला आपली भाजी खालती उतरवली. अरे वा. एक नंबर भाजी झालेली आहे बाबा. ही गरम गरम आणि जबरदस्त वाटायला लागली. तर भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला पण अशी रेसिपी बनवायची असेल ना, तर या पद्धतीने बनवा. आणि व्हिडिओ जर छान वाटला असेल, आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी दुसरं काय, तुम्ही सपोर्ट तर करायला लागलं नाही बस. याच्यावरतीच अधिक भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नंतर आता आमचा चाय प्यायचा वेळ झालेला आहे. आता चाय चालू आहे आमचा, आणि काळा चाय प्यायचा, गुळाचा. तर चांगली गोष्ट असते गुळाचा चाय पिणं. तर भेटूया आपण उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत चला, जय महाराष्ट्र, बाय बाय.